महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, भेजा घेऊन जा मतदान करायले. त्याला भेजा घरी ठेवा आणि म्हण जा, यानं दारू पाजली, यानं मटण चारलं, यानं पैसे दिले, विका. तुम्ही असे कराल ना तर तुमच्या आई बहिणीला विका. मग 500 रुपयात 1000 रुपयात मतं विकताले काय हो? शर्म वाटू दे ना. मग मतं विकता दारूसाठी मट्टासाठी, मग गलीवर फिरता, मोर्चे काढता, आंदोलन करता, उपोषण करता. अरे सोळा रे तमाशे हे. सुधरा जरा. जनावरापेक्षा बेहतर लोक आहात तुम्ही. चांगल्या माणसाला निवडून द्या. जो कोणी शेतकऱ्याचं भलं करत असेल, जनतेचं भलं करणार त्याला निवडून द्या. हरामखोर लोकांना निवडून देऊ नका. कारण सरकारमध्ये हरामखोर लोक भरलेले आहे. त्या लोकांना तुम्ही पाणी पाजता, खत पाणी देता तुमच्यामुळं. आणि आता दारू मटण पिऊन मस्त डकार मारली, वोट मारून द्यायचं आणि 5 वर्ष बोंबलत बसायचं. असे दिवस आले आहे. दिसून राहिलं ना डोळ्यानं. आणि काळी पट्टी काळा त्या डोळ्यातली. आता म्हणान हिंदू खतरे में हे, कटोगे तो बटोगे. शेतकरी मरून राहिला त्याच्या इकडे पाय. नाहीतर येणारी पिढी एकच म्हणन, म्या काय बाप पैदा काय बाप पैदा, माया बापानं पैदा केलं. फालतू पैदा झालो या शेतकऱ्याच्या घरात. एखाद्या भिकाऱ्याच्या घरात पैदा झालो असतो तर साला 2 तरी खायला भेटलं असतं. आधीच नाव बदला माझ्या शेतकऱ्याचं. आधी शेतकऱ्याला पोरी भेटत नाही, लग्न होऊन नाही राहिले, 30-30, 40-40 वर्षाचे घोडे होऊन राहिले. कोणामुळं? मालाले भाव नाही, काही नाही. शेतकऱ्याचं हितासाठी कोणी लढत नाही, कोणी बोंबलत नाही. काऊन? ह्याच कारणामुळं का आपण दारू आणि मटणाने विकला जातो. उद्या आहे इलेक्शन 15 तारीख. बरोबर मत मारजो, नाहीतर जाजो नदीनं वाहत दारूनं. शमल्यात तोंडाच्या. लाईक कर, चॅनेलला सबस्क्राईब कर.